कुरुंदवाड पोलिसांकडून बंदूक चोरीचा गुन्हा उघड, 2 संशयित ताब्यात, 50,000चा मुद्देमाल जप्त। कुरुंदवाड पोलिसांनी एका बंदूक चोरीच्या गुन्ह्याची उकल केली असून 2 संशयित आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेली 12 बोरची बंदूक आणि रोख रक्कम 5,000 रुपये असा एकूण 50,000चा मुद्देमाल जप्त केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सैनिक टाकळी येथील विलास रंगराव पाटील यांच्या गोठ्याचे कुलूप तोडून 9 ऑक्टोबर 2024 रोजी राहुल बजरंग तांबेकर वय वर्ष 30 आणि मोहन नारायण तांबेकर वय वर्ष 53 दोघेही राहणार सैनिक टाकळी यांनी गोठ्यातील 12 बोरची सिंगल बॅरेल बंदूक आणि 5,000 रुपये रोख रक्कम चोरून नेली होती। याबाबत विलास पाटील यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीनंतर कुरुंदवाड पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला। त्यांना मिळालेल्या माहितीनुसार सैनिक टाकळी येथील राहुल तांबेकर आणि मोहन तांबेकर यांनीच बंदूक चोरल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी तातडीनं सैनिक टाकळी येथील जाऊन दोघांनाही ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेली बंदूक आणि रोख रक्कम जप्त केली। ही कारवाई इचलकरंजी उपविभागीय अधिकारी समीर सिंह साळवे, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर सानप, पोलीस नाईक संतोष साबळे, पोलीस नाईक राजेंद्र पवार आणि पोलीस अंमलदार प्रवीण शिंदे यांनी केली आहे। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।